Access denied. Access granted. नमस्कार मित्रांनो, प्रॉस्पेरटेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये जावास्क्रिप्टचा एलएचटीएमएलचा एक एक्झाम्पल बघितला होता. त्याच्यामध्ये आपण 2 नंबरची ऍडिशन केली. आज आपल्याला जावास्क्रिप्ट मधल्या कंट्रोल स्टेटमेंट्स बद्दल माहिती घ्यायची आहे. चला तर इथं आलो. इथं आपण एक नवीन फाईल बनवली, कंट्रोल स्टेटमेंट्स .html. आपल्याला एखाद्या प्रोग्रामची एक्झिक्युशन ऑर्डर जर कंट्रोल करायची असेल तर आपण कंट्रोल स्टेटमेंटचा वापर करणार. त्याचं डेफिनेशन येईल आपली, कंट्रोल स्टेटमेंट्स आर यूज्ड टू कंट्रोल एक्झिक्युशन ऑर्डर ऑफ प्रोग्राम based on user input data. ओके, याला आपण म्हणू शकतो कंट्रोल स्टेटमेंट्स. ज्यावेळेस आपल्याला एखाद्या प्रोग्रामची एक्झिक्युशन ऑर्डर सेट करायची असेल युजरच्या डेटानुसार तर आपण कंट्रोल स्टेटमेंटचा वापर करणार. याच्यामध्ये 3 टाइप्स येतात. पहिला टाइप येतो आपला, तो म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट्स. कंडिशनल स्टेटमेंट्स याचा आतमध्ये 2 टाइप येतात. एक येतो तुमचा इफ आणि दुसरा येतो स्विच. दुसरा टाइप असतो आपला तो म्हणजे लूप्स. त्याला तुम्ही इटरेशन्स सुद्धा म्हणू शकता. याच्यामध्ये येणार आपला तो म्हणजे फॉर, व्हाईल आणि डू व्हाईल. आणि तिसरा टाइप असतो तो म्हणजे अनकंडिशनल किंवा जम्पिंग स्टेटमेंट. याच्यामध्ये येतो तुमचा ब्रेक, कंटिन्यू आणि रिटर्न. हे जे आहेत ब्रेक, कंटिन्यू, रिटर्न हे स्टेटमेंट्स आहेत. आणि फॉर, व्हाईल, डू व्हाईल, इफ आणि स्विच हे तुमचे ब्लॉक्स आहेत. आता याच्यामधली आपल्याला आज कंडिशनल स्टेटमेंट मधले इफ बद्दल माहिती घ्यायची. इफ स्टेटमेंट बद्दल. इफ स्टेटमेंट आता इफ स्टेटमेंट काय आहे तर ज्या वेळेस आपल्याला काहीतरी डिसिजन मेकिंग ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील तर आपण या इफ स्टेटमेंटचा वापर करणार. इफ स्टेटमेंट इज used to perform decision making operations. ज्यावेळेस आपल्याला काहीतरी डिसिजन मेकिंग ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील तर आपण इफ स्टेटमेंटचा वापर करू शकतो. इफ मध्ये सुद्धा 3 मॉडेल जातात. पहिला असतो तुमचा सिंपल इफ, दुसरा असतो इफ एल्स आणि तिसरा असतो इफ एल्स इफ. याला तुम्ही नेस्टेड इफ सुद्धा म्हणू शकता किंवा मग लॅडर इफ सुद्धा म्हणू शकता. असे 3 मॉडेल याच्यामध्ये असतात. आता आपल्याला पहिल्या मॉडेल बद्दल माहिती घ्यायची, तो म्हणजे सिंपल इफ. आता सिंपल इफचा वापर कशासाठी होतो? ज्यावेळेस आपल्याला आपल्या प्रोग्राम मध्ये डिसिजन मेकिंग ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील तर आपण या इफ स्टेटमेंटचा वापर करतो. त्याच्यातला सिंपल इफला आपण ट्रू ब्लॉक सुद्धा म्हणू शकतो. ट्रू ब्लॉक का तर त्याच्यामध्ये फक्त ट्रू कंडिशन जी असते ती एक्झिक्यूट होते. त्याचा सिंटॅक्स असतो सिंटॅक्स इफ. याच्यामध्ये आपण काहीतरी कंडिशन देणार आणि इथून ब्लॉक एक्झिक्यूट होतो. याला आपण म्हणणार इफ कंडिशन. आणि याच्यामध्ये जे असेल ते स्टेटमेंट आपण डिफाईन करणार ब्लॉकच्या आतमध्ये, जे काय आपल्याला स्टेटमेंट द्यायचे असेल ते. म्हणजे काय, आपण एखादी कंडिशन दिली, ही कंडिशन जर ट्रू होत असेल तर याचा ब्लॉक मधला जे काही स्टेटमेंट आहे ते एक्झिक्यूट होतील. आणि जर फॉल्स झाली तर याचा खाली जे काही स्टेटमेंट असतील ते एक्झिक्यूट होतील. हा असतो आपला सिंपल इफ. आपल्याला याचे एक्झाम्पल बघायचं आहे. आपण काय करू, आपण इथे एक सॅम्पल प्रोग्राम टाईप करू. त्या प्रोग्राम मध्ये आपण रिक्वायरमेंट अशी ठेवू की आपल्याला एक अब्सोल्यूट व्हॅल्यू काढायची. आता अब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय, ज्यावेळेस युजर एखादी व्हॅल्यू इंटर करणार ती जर पॉझिटिव्ह असेल तर ती पॉझिटिव्ह मध्ये प्रिंट झाली पाहिजे, आणि ती जर निगेटिव्ह असेल
तर तिचं कन्व्हर्जन पॉझिटिव्ह मध्ये झालं पाहिजे आणि मग ती प्रिंट झाली पाहिजे. मग त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपण प्रोग्राम टाईप करू. स्क्रिप्ट टॅग घेतला. आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात आधी तर युजरकडनं इनपुट घ्यायचं आहे. मग आपण एक व्हेरिएबल बनवला. व्हेरिएबल ए इज इक्वल टू प्रॉम्प्ट. कालच्या व्हिडिओमध्ये आपण इनपुट थ्रू डेटा घेतला होता, आज आपण प्रॉम्प्ट थ्रू डेटा घेतोय. इथं आलो, इथं दिलं मी एंटर एनी नंबर. ओके. आता प्रॉम्प्ट मध्ये आल्यानंतर पहिले तर डेटा कोणत्या फॉर्मॅटमध्ये येतो, आपल्याकडे स्ट्रिंग फॉर्मॅट येतो. त्याला आपल्याला पार्सिंग करावं लागेल. पार्सिंग करण्यासाठी आपल्याकडे काय असतं, पार्सिंट किंवा पार्सफ्लोट हे दोन फंक्शन यूज करू शकतो, किंवा प्लस ऑपरेटर आपण यूज करू शकतो. इथं प्लस यूज केला, याच्याने काय होणार, तर स्ट्रिंगचा डेटा नंबरमध्ये कन्वर्ट होणार. इतकं झाल्यानंतर आपल्याला इथं कंडिशन द्यायची आहे, इफ ए लेस दॅन 0 जर असेल, इफ ए ची व्हॅल्यू ही 0 पेक्षा कमी असेल, म्हणजे मायनस मध्ये असेल, तर काय झालं पाहिजे, तर ए इज इक्वल टू ए इंटू -1 झालं पाहिजे. ओके. आणि ते झाल्यानंतर काय केलं आपण, डॉक्युमेंट डॉट राईट एला प्रिंट करून दिला. सेव्ह केलं, प्रोग्राम रन केला. इथं व्हॅल्यू टाकली आपण 23. हे बघा आली 23. रिफ्रेश केलं, इथं व्हॅल्यू टाकली आपण -45. हे बघा झाली पॉझिटिव्ह 45. म्हणजे इथं काय होतंय, आपली कंडिशन या ठिकाणी आल्यानंतर हा कोड कंपल्सरी एक्झिक्यूट होणार आपला. इथं एक्झिक्यूट केल्यानंतर जर आपण इथं जी व्हॅल्यू टाकली आहे प्रॉम्प्टच्या आतमध्ये, ती जर मायनस मध्ये असेल, तर तो इथं चेक करणार ए लेस दॅन 0 आहे का, 0 पेक्षा कमी आहे का. असेल तर हा स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. ओके. आणि जर समजा आपण पॉझिटिव्ह टाकली व्हॅल्यू डायरेक्टली, तर ही लाईन एक्झिक्यूट झाल्यानंतर डायरेक्टली खालची लाईन एक्झिक्यूट होणार. हे मधलं स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार नाही. हा असतो आपला सिंपल इफ. याच्यामध्ये दुसरा असतो आपला, तो म्हणजे इफ एल्स. आता इफ एल्स कसा वर्क करतो, समजा आपण याला कमेंट करू. इथं आल्यानंतर सेम आपल्याला आता परफॉर्म करायचं आहे. समजा आपल्याला इव्हन आणि ऑड नंबर फाइंड करायचा आहे, तर एक व्हॅल्यू लागेल जी आपण इंटर करणार. इंटर केल्यानंतर ती व्हॅल्यू जर ऑड असेल तर खाली आन्सर आलं पाहिजे युअर व्हॅल्यू इज ऑड. आणि जर ती इव्हन असेल तर खाली आन्सर आलं पाहिजे युअर व्हॅल्यू इज इव्हन. मग त्यासाठी आपण काय करायचं, सगळ्यात आधी आपण एक व्हेरिएबल बनवला, ए इक्वल टू प्रॉम्प्ट एंटर एनी व्हॅल्यू. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यू टाकल्यानंतर ती पहिले आपल्याला चेक करायची ती ऑड आहे का इव्हन. मग त्यासाठी आपण काय करणार, इफ ए मॉड बाय 2 इक्वल 0 आहे का, असेल तर व्हॅल्यू काय येणार आपली इव्हन. मग आपण इथं घेतला अलर्ट बॉक्स, अलर्ट युअर व्हॅल्यू इज इव्हन. ओके. आणि जर समजा ती नसेल तर मग आपण इथं एल्स ब्लॉक घेणार. एल्स मध्ये आपण लिहिलं अलर्ट युअर व्हॅल्यू इज ऑड. सेव्ह केलं, प्रोग्राम रन केला. इथं व्हॅल्यू टाकली आपण समजा 35, 34. काय आलं, युअर व्हॅल्यू इज इव्हन. समजा परत रिफ्रेश केला, इथं व्हॅल्यू टाकली आपण 21, युअर व्हॅल्यू इज ऑड. आलं. इफ एल्स मध्ये काय होतं, व्हॅल्यू एंटर केल्यानंतर या ठिकाणी कंडिशन चेक केली जाणार. जर कंडिशन ट्रू होत असेल तर हा खालचा ब्लॉक एक्झिक्यूट होणार, आणि जर कंडिशन फॉल्स झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. हे असतं आपलं इफ एल्स. त्याच्यानंतर तिसरा टाईप आहे आपला नेस्टेड इफ एल्स किंवा लॅडर इफ एल्स आपण त्याला म्हणू शकतो. ज्या वेळेस आपल्याला मल्टी लेवल कंडिशन टेस्ट करायचे असतील तर आपण नेस्टेड इफ एल्सचा वापर करणार. फॉर एक्झाम्पल, समजा आपण एक व्हेरिएबल घेतला ए इज इक्वल टू, इथं आपण काहीतरी व्हॅल्यू दिली, प्रॉम्प्ट एंटर फर्स्ट नंबर. ओके. इथं दुसरं घेतलं, या ठिकाणी दिला तो सेकंड व्हेरिएबलला एंटर सेकंड नंबर. ए आणि बी असे दोन व्हेरिएबल आपण घेतले. आपल्याला याच्यात चेक करायचं आहे की याच्यापैकी मोठा कोणता आहे, ए मोठा आहे की बी मोठा आहे. मग आपण काय केलं, इफ ब्रॅकेट ओपन क्लोज ए ग्रेटर दॅन बी आहे का, ए हा बी पेक्षा मोठा आहे का, असेल तर इथं मेसेज आला पाहिजे अलर्ट ए इज ग्रेटर. इथे झाल्यानंतर आपण इथे लिहिणार एल्स. आता एल्स मध्ये आपण कंडिशन देऊ शकतो का, नाही देऊ शकत, पण आपल्याला समजा कंडिशन द्यायचीच असेल तर मग आपण इथं काय यूज करणार, एल्स इफ यूज केला आपण. आणि ह्या इफ मध्ये आपण कंडिशन देणार. समजा आपण इथं कंडिशन दिली बी इज ग्रेटर दॅन ए का, बी हा ए पेक्षा मोठा आहे का, असेल तर इथं मेसेज आला पाहिजे अलर्ट
बी इज ग्रेटर. ओके. समजा असं पण नसेल, दोघांची व्हॅल्यू सारखी असेल, तर मग काय झालं पाहिजे, एल्स अलर्ट बोथ इज नॉट ग्रेटर. असं काहीतरी आपण मेसेज दिला, सेव्ह केलं, प्रोग्रामला आलो. हे बघा इथं व्हॅल्यू टाकली आपण 34 23. काय आलं, ए इज ग्रेटर आला. परत रिफ्रेश केलं, व्हॅल्यू टाकली 33 44 आणि 88. काय आलं, बी इज ग्रेटर. समजा आपण परत रिफ्रेश केलं, इथं व्हॅल्यू टाकली 22 आणि सेकंड व्हॅल्यू पण 22 दिली. काय आलं, बोथ इज नॉट ग्रेटर. सेम आपण जर समजा एका ठिकाणी व्हॅल्यू दिली 34, दुसऱ्या ठिकाणी नाव टाकलं, समजा एबीसी, एंटर केलं, काय आलं, बोथ इज नॉट ग्रेटर. कारण की स्ट्रिंग आणि नंबरचं कंपॅरिझन नाही होऊ शकत. जर आपल्याला असं पण हवं असेल की युजरने एक नंबर टाकला आणि दुसरी स्ट्रिंग टाकली, तर स्ट्रिंगला त्याने म्हटलं पाहिजे की युअर इनपुट डेटा इज नॉट स्ट्रिंग, तर तसं लॉजिक पण आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो. हे होते आपले कंट्रोल स्टेटमेंट्स मधला पहिला भाग, तो म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट. त्याच्यामध्ये आपण सिंपल इफ, इफ एल्स आणि इफ एल्स इफ म्हणजेच तुमचा लॅडर इफ किंवा नेस्टेड इफ याची आपण माहिती घेतली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्विच केस बद्दल माहिती घेऊ आणि मग त्याच्यानंतर लूप्सला सुरुवात करणार. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. या व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.